नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला राजकीय मोठी बातमी. महायुतीचं 100 जागा जाहीर करण्याचं लक्ष्य असल्याचं समोर येतंय. अडचण नसलेल्या जागा महायुती जाहीर करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर बैठक सत्र झालेलं आहे आणि 50-25-25 अशा जागा महिना अखेर जाहीर करण्यावर महायुतीकडून भर देण्यात येणार आहे आणि 15 दिवसात 100 जागा जाहीर करणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. महायुतीचं 100 जागा जाहीर करण्याचं लक्ष्य असल्याचं कळतंय. अडचण नसलेल्या जागा जाहीर करणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीचं बैठक सत्र सध्या सुरू आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील. राहुल, महायुतीचं आता 100 जागा जाहीर करण्याचं लक्ष्य त्यांनी समोर ठेवलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि येत्या 15 दिवसात ते जागा जाहीर देखील करू शकतायत. काय सविस्तर माहिती? अगदी प्राजक्ता, खरं तर महायुतीच्या एकीकडे जागा वाटप फॉर्म्युला अद्याप निश्चित नाही, मात्र दुसऱ्या बाजूला या बैठका सुरूच राहतील. फॉर्म्युल्यामध्ये अडचण न ठरणाऱ्या 50-25-25 म्हणजेच भाजपच्या 50 जागा, शिवसेना शिंदे गट 25 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 25 जागा अशा एकंदरीत 100 जागा या महिन्या अखेर जाहीर करण्याचं टार्गेट जे आहे ते महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून ठेवलं गेलेलं. एकंदरीत या सगळ्यासाठी भाजपनं मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेतला. आपल्याला माहिती आहे की लोकसभेला जागा वाटप करताना झालेला उशीर आणि त्यामुळे उमेदवाराला प्रचार प्रसारासाठी मिळालेला कमी वेळ हे एकंदरीत पाहताना ज्या जागांची अडचण कुठेही महायुतीच्या फॉर्म्युल्यात येत नाही अशा 100 जागा लवकरात लवकर जाहीर करण्यावर महायुतीकडून भर दिला जातोय. एकंदरीत नवरात्र उत्सवाच्या अगदी सुरुवातीला किंवा पंधरवाडा संपताना लगेचच या संपूर्ण जागा जाहीर केल्या जातील. ज्यांना विद्यमान आमदार जे आता आहेत, जवळपास या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्याची सर्वाधिक चर्चा आहे. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी कोणताही वाद नाही, कोणताही प्रतिवाद नाही, कुठल्याही बंडखोरीची शक्यता नाही अशा ठिकाणच्या जागा तात्काळ जाहीर करून त्या उमेदवारांना स्वतःच्या प्रचार आणि प्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी भाजपनं पुढाकार घेतलाय आणि त्यामुळं गणेशोत्सव संपताच काही दिवस 15 दिवस जे असतात ते पितृ पंधरवाड्याचे असतात आणि राजकीयदृष्ट्या किंवा एकंदरीत सामाजिक दृष्टिकोनातून देखील हे दिवस थोडंसं अशुभ मानले जातात आणि त्यामुळं हे पितृ पंधरवाडा संपताच नवरात्रीच्या अगदी पहिल्या टप्प्यातच महायुतीकडून शतकी आकडा म्हणजेच 100 उमेदवारांची जी उमेदवारी जी आहे ती जाहीर केली जाईल. 50-25-25 हा फॉर्म्युला असणार आहे आणि त्यामुळं या 100 जागा जाहीर झाल्यानंतर देखील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी देखील महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून घेतली जाते आणि त्यामुळं सगळ्यात आधी जागा जाहीर करून आपापला प्रचार प्रसाराचा वेग वाढवण्याचा मानस जो आहे तो महायुतीनं या निमित्ताने व्यक्त केला आहे. प्राजक्ता. बरं राहुल, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.